उपवास असला की नेहमीच प्रश्न पडतो की उपवासासाठी काय वेगळं बनवावं. तर अशीच ही पौष्टिक आणि मलाईदार रताळ्याच्या खिरीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी इथे 2 ते 3 स्वच्छ धुवून रताळे घेतलेत. कट करून कुकरमध्ये घालून 1 ते 2 शिट्ट्या करून घेऊ. आपण खीर बनवताना रताळे किसून सुद्धा घेऊ शकता. तर इथे आता रताळे शिजून झाले तर आपण साल काढून घेऊयात. आणि आता कढई गरम झाली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊयात. आता तूप गरम झाले तर रताळे घालून स्मॅश करून घेऊयात आणि 1-2-3 मिनटं मस्त असे परतून घेणार आहोत. आता आपले रताळे मस्त असे परतून झाले. त्यामध्ये 1.5 कप दूध घालून घेऊयात. आपण आपल्या आवडीनुसार जशी आपल्याला पातळ घट्ट कशी खीर आवडते तसं दुधाचं प्रमाण ठेवू शकता. आता आपण 1 कप साखर घालून घेऊयात. साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि 1 चमचा वेलची पावडर घालून ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घालू शकता कोणतेही. मी इथे काजू, बदाम आणि मनुके घातलेत. अशा प्रकारे आपण आता एक मस्त उकळी काढून घेऊयात खिरीला. आता छान उकळी आली आणि आपली खीर तयार आहे. ही खीर आपण एरवीसुद्धा मुलांसाठी बनवू शकता. पौष्टिक अशी ही खीर आहे. तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा. थँक्यू.